मित्रांनो, वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट घेत आहोत. त्यातच मित्रांनो, आता विविध जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या रकमा ह्या कमी झालेल्या आहेत आणि काही शेतकऱ्यांना वाढवून रकमा मिळणार आहेत. तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्सपेक्टेड किमती होत्या, म्हणजे पीक विमा रक्कम एक्सपेक्टेड होती ती म्हणजे 10 ते 12 हजार रुपये हेक्टरी. परंतु त्या शेतकऱ्यांना आता ह्या रकमा 10 ते 12 हजार नाही तर कमी वितरित होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, काही शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ पटत आहेत, काही शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ पटत नाहीत. ज्या शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ पटत नाहीत त्यांनी इथेच हा व्हिडिओ स्किप करायचा आहे, कारण की ही माहिती ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्याच शेतकऱ्यांसाठी आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकांचं नुकसान होतं त्या नुकसानीपोटी जवळपास शेतकऱ्यांसाठी 250 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम ही वितरित करण्याचा शासनाचा किंवा विमा कंपन्यांचा निर्णय आहे. आणि त्यापैकी ह्या रकमा आता पहिल्या आठवड्यात वितरित होणार होत्या, परंतु पहिल्या आठवड्यात ह्या रकमा वितरित न झाल्यामुळे आता जे 7 तारखेपासून जो दुसरा आठवडा सुरू होणार आहे त्या आठवड्यात ह्या रकमा वितरित होणार असल्याची माहिती आमदार राणा रणजित सिंह यांनी दिलेली आहे. तर नाव थोडंसं चुकलेलं आहे, तर आमदार राणा जगजित सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे. तर त्यांच्या असं म्हणण्यानुसार येत्या सोमवारपासून या रकमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर 250 कोटी रुपयांचा जो निधी आहे पीक विम्याचा तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावा येत्या 7 तारखेपासून. तर जिल्ह्यात 7,19,167 शेतकऱ्यांनी जवळपास 5,79,816 हेक्टरवर पीक विमा काढला होता. परंतु मित्रांनो, झालं काय, त्यात 5,49,791 शेतकऱ्यांनी फक्त वैयक्तिक क्लेम केले होते. आता शेतकऱ्यांनी पीक विमा सगळेच काढतात. फुकट पीक विमा होता, 1 रुपयात पीक विमा होता किंवा 100 रुपयात म्हटलं तरी चालेल, कारण की CSC सेंटरला सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात भरण्याचे. तर मित्रांनो, शेतकरी प्रत्येकच शेतकरी काढतोय. त्यानंतर पीक पाहणी करायचा शेतकऱ्यांना कंटाळा येतोय. त्यानंतर काही शेतकरी वैयक्तिक क्लेम करण्याचा त्यांना ते नकोच वाटतं, समजा वैयक्तिक क्लेम करू वाटत नाहीत. मग जेव्हा आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा येतात, वाढवून येतात किंवा कमी येतात, तेव्हा यांना वाटतं की आम्हाला का पीक विमा आला नाही, आम्ही तर पीक विमा भरला होता. परंतु मित्रांनो, तुम्ही वैयक्तिक क्लेम करत ना, तुम्ही पीक पाहणी करत ना वेळेवर, अशा गोष्टी ज्या शासनातर्फे सांगण्यात येतात त्या शेतकरी काही लोक करत नाही. आता एखादा शेतकरी असू शकतो बाबा अनपढ वगैरे, मग त्या शेतकऱ्यांनी जवळच्या एखाद्याला पकडायचं आणि त्याच्याकडून करून घ्यायच्या असतात या गोष्टी. तर मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, जे 5,49,791 शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्यात जवळपास 5,32,826 शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर करण्यात आले होते, वैयक्तिक क्लेम. आणि त्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर 5,32,826 क्लेम हे पात्र ठरल्यानंतर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी अगोदर एक्सपेक्टेड किमती होत्या. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं धाराशिवबद्दल, किंवा मागणी होत आहे जवळपास 20,000 हेक्टरी, 22,000 हेक्टरी, कमीत कमी 20,000 हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रकमा द्यायला पाहिजे अशी मागणी होती. परंतु ती मागणी सक्सेस झाली नाही मित्रांनो. मागणी फेटाळण्यात आलेली आहे विमा कंपन्यांकडून. आणि जस्ट आता या सुधारित रकमेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 6,000 ते 7,000 हेक्टरी पीक विमा हा सोयाबीन पिकासाठी मिळणार आहे. ही काहीच रक्कम नाही मित्रांनो. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याच प्रकारच्या रकमा मिळाल्या. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारच्या रकमा मिळाल्या. ही छोटीशी रक्कम मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी 6,000 ते 7,000 रुपये हेक्टरी, म्हणजे हेक्टरी 2.5 एकराला 6,000 रुपये खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न झालं असतं का? तर समजा सोयाबीन पीक चांगल्या शेतकऱ्यांचं चांगलं आलं असतं तर खरंच शेतकऱ्यांना त्या एकरीच पकडूत आपण, एकरी 6,000 रुपये मिळाले असते का? नाही. तर इथे हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 ते 7,000 रुपयांच्या रकमा वितरित करणार आहेत हे लोक. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर जे पीक काढणी पश्चात प्रकार आहे, जे आपण म्हणतो पीक काढणी पश्चात प्रकार आहे, तर त्यात शेतकऱ्यांना खरं तर हेक्टरी 10 ते 12,000, कमीत कमी 10 ते 12,000 रुपये वितरित व्हायला पाहिजे होते. परंतु मित्रांनो, राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार कंपनीला, आता ते पण बरोबर आहे, त्यांनी काय केलं होतं, 10 ते 12,000 या पद्धतीने रकमा वितरित करण्यासाठी कंपनीला किती रुपयाचा निधी दिला? 596 कोटी रुपयांचा निधी कंपनीला दिला. परंतु मित्रांनो, कंपनीनं काय केलं, कंपनीने वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 250 कोटी रुपयांचा पीक विमा हा वापरात आणण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे 596 कोटी रुपयांचा पीक विमा राज्य शासनाने कंपनीला दिला आणि कंपनीने जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी आहेत
त्या शेतकऱ्यांना फक्त जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी वापरण्याचं ठरवलेलं आहे त्या कंपनीने पहिल्या हप्त्यासाठी. आणि त्या अंतर्गत जस्ट 6 ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. जर 596 कोटीला 596 कोटी रुपये कंपनीने जर वापरले असते तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 10 ते 12 हजार रुपये हेक्टरी मिळाले असते. परंतु मित्रांनो, आता 346 कोटी रुपयांचे जे उर्वरित आहेत त्यात कंपनीचा फायदा झालेला आहे. मग असंच व्हायला मित्रांनो, शेतकरी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी जे पीक विम्याच्या रकमा कंपन्यांकडे वितरित करत आहे, परंतु कंपन्या काय करत आहेत, काही शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळत आहेत, काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम केले नाही म्हणून त्या कंपन्या शेतकऱ्यांना रिजेक्ट मारत आहेत. आणि 250 कोटी रुपयांचा निधी म्हणजे काही नाही मित्रांनो. 6 ते 7 हजार रुपये हेक्टरी सोयाबीन पिकासाठी ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे शेतकऱ्यांसाठी. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फक्त 6 ते 7 हजार रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा अशा रकमा बदललेल्या आहेत. त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याकडे अपडेट मिळालेली आहे. त्याविषयीचा सुद्धा व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.